परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हाला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ त्याशिवाय शिष्याचे विकार होऊ लागले. त्याला कोणी खावयास आणले असेल काय? येशू त्यांना म्हणाला, त्याने मला पाठवले, त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे, हेच माझे गुण आहे. अजून 4 महिन्याचा अवकाश आहे, पण कापून येईल असे तुम्ही म्हणता नाही. पहा, मी तुम्हाला म्हणतो, आपली नजर वर टाकून शीत पहा, जी कापणी झाली पांढरी होऊन प्रेज लॉर्ड. खरोखर आज प्रभू या वचनाच्या द्वारे तुमची आणि माझी भेट घेत आहे. आणि परत एक वार ख्रिस्तामध्ये जे आमच्याबरोबर ऑनलाईन जोडले जात आहे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. खरोखर प्रभू महान आहे, त्याची करुणा आणि कृपा आमच्यावर विपुल अशी आहे आणि त्याला धन्यवाद असो. आज परत एक वार शमरोनी स्त्री यावर तिसरा संदेश मी देत आहे आणि विशेष करून हा संदेश देखील महत्वाचा. पहिल्या भागामध्ये आम्ही बघितलं की शमरोनी आणि यहुदी हे दोन जे आहे ते यहुदीपासूनच निघालेले दोन पंथ आहे, परंतु किंवा दोन संप्रदाय आहे, परंतु ते विरोधक झाले एकमेकांचे. दुसऱ्यामध्ये आपण बघितलं की ती स्त्री जी चरित्रहीन होती आणि चरित्रहीन लोकांसाठी देखील येशू तेवढाच प्रीती आणि प्रेम करतो, हे देखील आम्ही बघितलं. आणि आज तिसऱ्या भागामध्ये जेव्हा आपण जात आहोत की तिने काय कार्य केलं, तिने कोणतं असं महान कार्य केलं ज्यामुळे तिला निश्चितच ह्या पवित्र शास्त्रामध्ये आणि येशूच्या ह्या सर्व गोष्टीमध्ये एवढं मोठं भाग दिला. आपल्याला माहिती आहे शिष्यांना देखील एवढी मोठी संधी नाही मिळाली कोणाला की त्यांचं नाव एवढ्या मोठ्या भागात येईल, परंतु या स्त्रीला आपण बघतो की इतका मोठे जवळपास याच्यामध्ये आपण बघितले तर एकूण 42 वचनं तिला मिळालेले आहे. आणि यावरून आपल्याला हे कळतं की काहीतरी असं विशेष आहे जे येशू आम्हा सर्वांना शिकवू इच्छितो, आम्हा सर्वांना दाखवू इच्छितो. परत एक वार आपण स्त्रीच्या बद्दल जर विचार केला तर आताच आपण वाचलेलं आहे की येशू वचन 27 मध्ये, योहान 4:27 मध्ये, की तो एक स्त्री बरोबर बोलत आहे. हे जेव्हा शिष्यांनी बघितलं तर त्यांना आश्चर्य वाटलं. ह्यावरून आपल्याला असं कळतं की त्या काळामध्ये इसवी सन आपण बघितले तर जवळपास 0 म्हणूया, त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की आजपासून 2000 वर्ष अगोदर की स्त्रियांशी सहसा लोक बोलत नसे किंवा स्त्रियांना ते कोणतीही संधी देत नसे. आणि विशेष करून आता या स्त्रीच्या बद्दल जर सांगायचं तर ती समुदायामध्ये किंवा ती गर्दीमध्ये किंवा सभास्थानामध्ये स्त्रीने बोलू नये, तिला तो अधिकार नाही, त्यामुळे तिला कमी दर्जाचं लेखण्यात येत असं आम्हाला पवित्र शास्त्राच्या या भागात दिसतं. नंबर 2 आपल्याला दिसतं की ही ती शमरोनी स्त्री होती आणि आपल्याला माहिती आहे की शमरोनी लोकांबरोबर यहुदी लोक कोणता पण व्यवहार करत नसे तर त्यांना ते तुच्छ लेखत असे, त्यांना ते हीन आणि पतित असं लेखत असे. त्यामुळे त्या भागातून देखील त्या रस्त्याने देखील जाणं त्यांना आवडत नसत. परंतु येशू नुसतं त्या रस्त्यावरून जात नाही तर त्या विहिरीजवळ थांबला आणि नुसतं विहिरीजवळ थांबला नाही तर ते एक शमरोनी स्त्रीशी बोलत आहे. नुसतं बोलत पण नाही तर तिला काय म्हणत आहे, मला पाणी दे. यावरून आपल्याला कळतं की येशू त्या स्त्रीला किती महत्व देत आहे आणि तिथे काहीतरी योजना निश्चित घडत आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की येशू तो प्रभू आहे, तो मनातले विचार जाणतो, तो आमचे भूतकाळ पण जाणतो, आमचं भविष्यकाळ पण जाणतो. आणि त्यामुळे त्याला माहित होतं की ज्या स्त्रीशी मी बोलत आहे ती पातकी स्त्री आहे. आणि त्याने स्वतः सांगितलं की तू खरे बोलते, तुझं विवाह झालेला नाही, तुझं लग्न झालं नाही, ज्या नवऱ्याबरोबर राहत आहे तो 5वा नवरा. याचा अर्थ आहे की तू 5 पुरुषांबरोबर राहिली परंतु लग्न झालेलं नाही. यावरून आपल्याला दिसतं की ती किती चरित्रहीन स्त्री होती. आणि तरी देखील येशू
आणि विशेष करून पवित्र शास्त्रामध्ये तिचा निश्चित नोंद घेण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आज आपण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष लावत असताना या शेवटल्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण आलेलो आहोत तेव्हा आपण बघणार आहोत की का आणि तिने काय असं केले. एकच गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा येशू स्त्री असो की पुरुष असो, म्हातारी स्त्री असो की म्हातारा पुरुष असो, बालक असो किंवा कोणालाही निवडतो, तर त्याच्याकडून काहीतरी विशेष मोठं कार्य घडणारच आहे, त्यामुळे निवडतो. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्हाला आणि मला कोणी निवडलंय? येशूने, देवाने, पृथ्वीच्या निर्माण करता, सृष्टीच्या निर्माण करता. आणि जर तो निवडतो तर ती ताकद पण तुमच्यामध्ये येते, ते सामर्थ्य देखील तो पुरवतो. आणि त्यामुळे एकच बाब आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की जर देवाने निवडलेले तर आम्ही दुबळे नाही, आम्ही पतित नाही, आम्ही पापी नाही, आम्ही अशुद्ध नाही. कारण की देवाच्या आताच आपण गीत गायलं, येशू का लहू शुद्ध करता हमें, सारे पापों से शुद्ध करता हमें. यस, आम्हाला आता पापी असताना जरी येशूने पत्करलं आहे, परंतु येशूच्या रक्तांच्या द्वारे आता आम्हाला शुद्धता प्राप्त झालेली आहे. इथे ही स्त्री जेव्हा इतकी पातकी, जेव्हा गावातले कोणतेही लोक, म्हणजे यहुदी लोक तर सोडा, तिचे लोक देखील, शमरोनी गावातले लोक देखील तिच्याशी कोणताच संबंध ठेवत नव्हते. कारण की ती अतिशय पातकी आणि व्यभिचारी स्त्री होती, जिने 5 नवरे. त्यामुळे ती दुपारच्या समय कोणी मला बघू नये, कोणाशी मला नजर होऊ नये, त्यामुळे ती गपचूप येते, पाणी भरते, निघून जाते. अशा अवस्थेमध्ये जगणारी एकटी पडलेली स्त्री बद्दल जेव्हा आम्हाला दिसतं, येशू बोलत आहे, निश्चितच काहीतरी महान मोठी योजना घेऊन तो तिथे आलेला आहे. आणि आता घडणार तरी काय, हे फार महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आज आपण विशेष करून त्याकडे लक्ष लावत असताना आपण हे बघूया की येशू जो होता त्या स्त्रीच्याकडे बघत असताना एक विशेष प्रकारची गोष्ट बोलतो. आपण पवित्र शास्त्रामध्ये जाऊया, योहान 4 अध्याय. आणि तो म्हणतो 21व्या वचनामध्ये, येशू तिला म्हणाला, बाई, तुमच्या पित्याची उपासना या डोंगरावर किंवा यरुशलेमात नाही करणार नाही, अशी वेळ येत आहे. हे खरे मान, हे समय आलेला आहे की तुला आता ही बाब लक्षात ठेवायची की तू ही जी आराधना करायला आता उभा राहते, ती वेगळ्या प्रकारची आराधना करण्याची आता समय आलेला आहे. शमरोनी लोक कुठे आराधना करत होते? मागच्या वर्षी कुठे करत होते? डोंगरावर. आणि यहुदी लोक कुठे आराधना करत होते? यरुशलेमाच्या मंदिरामध्ये. पण आता काय दाखवलेलं आपल्याला की ही जी नवीन आराधना जी सुरू होणार आहे, ती आराधना कुठे होणार आहे? ती आत्म्याने खरेपणाने जिथे लोक एकत्र येतील. येशू काय म्हणतो? 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतील, तिथे मी आहे. आणि जिथे येशू आहे, जिथे त्याचे भक्तजन आहे, तिथेच आराधना होणार आहे. मग ते स्थान कोणतंही असो, ते डोंगर पण असू शकतं, ते मंदिर पण असू शकतं, किंवा घर पण असू शकतं. कोणत्याही जागेवर आता तुम्हाला आराधना करण्यासाठी मंदिर मिळेल. आणि येशू आता पुढे देखील म्हणतो की मी तुमच्या हृदयामध्ये, तुमचं अंतकरण, तुमचं हृदय माझं मंदिर आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथे विराजे देव बाप. हे गीत आपण गातो नारायण वामन टिळकचं. तर हे आता तुमचं हृदय आता मंदिर होणार आहे. आणि अशा समय येशू ख्रिस्त तिला म्हणतो, आणि ह्याच्या अगोदर देखील एक लोकाला म्हणतो. 3ऱ्या अध्यायामध्ये आणखीन एक व्यक्तीला म्हणतो, निकोदेमस बरोबर. आणि त्याला तो म्हणत असतो की नव्याने जन्मला, 3रा अध्याय 3रं वचन मी वाचतो. येशू त्या शिक्षकाला किंवा त्या पुरुषाला किंवा एक मोठ्या यहुदी अधिकाऱ्याला काय म्हणतो बघूया. तो त्याचं नाव निकोदेमस आहे. आणि ते यहुदी शिक्षकाला तो म्हणत असतो की येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्माला वाचून कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार नाही. कोणाला देखील देवाचं राज्य. बघा आता इथे खूप महत्वाचं आहे, मी खचित सांगतो, म्हणजे एकदम निश्चित, एकदम परफेक्ट 100% मी तुम्हाला सांगत आहे की जर तुला देवाचं राज्य बघायचं आहे तर तुला काय करायला पाहिजे? नव्याने
जन्म घेतला पाहिजे, नव्याने जन्म घेतला. येस, फार महत्वाची गोष्ट आहे की आम्ही पापामध्ये, अधर्मामध्ये, कोणत्याही अशुद्धतेमध्ये जेव्हा जगतो ते आपलं जुनं जीवन होतं. आपल्याला काय करायला पाहिजे? येशू बरोबर नवीन जीवन जगायला पाहिजे. आम्ही मुलगा असो, मुलगी असो, कोणते व्यक्ती असो, आणि आपल्याला माहिती आहे की बाप्तिस्मा झाल्यानंतर, आता इथे पुष्कळ लहान लेकरं देखील, तरुण लेकरं देखील बसलेले, की बाप्तिस्मा झाल्यानंतर आपलं जुनं ते शरीर काय होतं? पाण्यामध्ये बुडवलं जातं. पाण्यात बुडवल्याबरोबर काय होतं? पाणी कशाचं प्रतीक आहे? बुडवणं कशाचं प्रतीक आहे? आपण जसं कबरेमध्ये पुरलं जातो तसं जुनं शरीर आता पुरलं गेलं, आणि पाण्याच्या बाहेर आलं म्हणजे काय होतं? आता आपल्याला नवीन शरीर प्राप्त. आणि वचन काय सांगतं? जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवे झालेले आहे. म्हणजेच बाप्तिस्मा झाल्यानंतर आता व्यक्ती नुसता प्रभुवचन घेतो किंवा लग्न करतो एवढ्या पुरता नाहीये मर्यादित. आता तो व्यक्ती बदललेला विश्वासू मंडळीचा काय घेणार आहे? प्रभुवचन घेणारा आता व्यक्ती बनतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आता त्याचं आचरण बदललेलं आहे. इथे त्याला कोणता जन्म प्राप्त झालेला? आता येशू मध्ये नवीन जन्म प्राप्त झालेला आहे. आणि ते झाल्याशिवाय देवाचं राज्य बघता येणार, त्याचं राज्य बघता येणार नाही. आणि येशू त्याला म्हणतो खचित खचित. आणि ह्या बाईला काय म्हणतो बघा पुढच्या 4थ्या अध्यायामध्ये? येशू म्हणतो की हे खरे मान. काय खरे मान? आराधना कुठे करायची, आराधना कुठे करायची आहे. आणि आराधना करण्यासाठी 23व्या वचनामध्ये लिहिलेले, तरी खरे उपासक आत्म्या व खरेपणाने पित्याची उपासना करतात, ही अशी वेळ आलेली आहे. कारण की ही पित्याची इच्छा आहे. आत्मा और सच्चाई से ना, आपण गीत गातो की हम आराधना करेंगे आत्मा और सच्चाई से. खरेपणाने आम्हाला काय करायची? आता आराधना करायची. आणि का? कारण की देव आत्मा आहे. आम्ही ऐकणारे लोक म्हणतो वा वा कितना प्यारा गा रहा है, किती सुंदर वाजवत आहे, किती सुंदर आवाज आहे, किती सुंदर माईक आहे, किती सुंदर चाल आहे, किती सुंदर रचना आहे. या सगळ्या गोष्टीने आपण कौतुक करतो. परंतु देव त्याच्या मागे त्याचं हृदय आहे की नाही, तो हृदयाने गातो की नाही, खरेपणाने गातो की नाही, हे देव बघतो. निश्चितच आवाजाला महत्व आहे, निश्चितच वाद्याला महत्व आहे, निश्चितच चालीला महत्व आहे, परंतु त्याबरोबरच कशाला महत्व आहे? आत्मा और सच्चाई याला देखील महत्व. आणि ती आराधना वर पोहोचते. नाही तर काय होतं? बाकीच्या आराधना उत्तम होतात, परंतु ते लोकांना आवडणारे होतात, कधी कधी देवाला आवडणारे नसतात. खूप मोठी गर्दी जमा होते, परंतु देव म्हणतो ही माझी आराधना नाही, हे गर्दीचं एंटरटेनमेंट, मनोरंजन सुरू आहे कुठेतरी, असं देवाला वाटतं. आता येशू तिला म्हणतो की असे खरे मान. तिथे काय म्हणलं? मी खचित खचित सांगतो. तो स्टँडर्ड होता, उच्च होता, उच्च शिक्षित होता, ही पातिक होती. त्यामुळे येशू आपली भाषा समजेल अशा भाषेमध्ये बोलतो. खचित खचितच्या जागेवर काय म्हणतो? खरे मान. पण अर्थ दोघांचा काय आहे? सेम आहे. खचित खचित मान म्हणजे पण तोच अर्थ, आणि खरे मान म्हणजे तोच अर्थ. आणि येशू प्रत्येक व्यक्तीला समजेल अशा भाषेमध्ये बोलतो. आणि यामुळेच ख्रिस्ती धर्म सगळ्यांना कळणारा असा धर्म आहे. का? कारण की ह्यामधून जे काही शिकवण दिलं जातंय ते सर्वांना कळेल असं आहे. लहान मुलांना, वृद्धांना, अशिक्षित, आणि जे पण आहे, इंडियन असो, अमेरिकन असो, आफ्रिकन असो, प्रत्येकाला कळेल अशा भाषेमध्ये येशूने शिकवण दिली. आणि पाळक देखील किंवा ते स्पीकर असतात ते देखील शिकवत असतात. आता आपल्याला या गोष्टीकडे बघत असताना एक आणखीन महत्वाची गोष्ट आहे की येशू तिला म्हणत असताना तिचं जीवन बदललं तरी कसं. आणि त्यासाठी जेव्हा आपण 13व्या वचनामध्ये म्हणतो की येशू तिला म्हणाला, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. तहान लागेल, परंतु मी जे काही पाणी देईल तो पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही, तर त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचे झरे असे होतील. ती काय करायला आली होती? मला ती स्त्री काय करायला आली होती? विहिरीवर काय करायला आली होती? म्हणा पाणी भरायला. बोला सगळेजण, मुलींनो, काय भरायला आली होती? पाणी भरायला आली होती. आणि येशू काय करायला आला होता? पाणी पिण्यासाठी आला होता, है ना. येशू पाणी पिण्यासाठी आला, स्त्री पाणी भरायसाठी आली. परंतु येशू म्हणतो तू मला पाणी दे. आणि तिला काय वाटतं? आश्चर्य वाटतं. पण येशू तिच्याकडून पाणी घेते असं कुठे दिसत नाही, है ना.
येशू म्हणतो मी तुला पाणी देतो, मी तुला पाणी देतो. बघा, आपण म्हणतो मी येशूला दान दिलं, मी येशूला हे दिलं, हे येशूपर्यंत जातं का? नाही जात. जातं का येशूपर्यंत? नाही जात. आपण देतो, पण ते मंदिरासाठी आपल्याच लोकांसाठी खर्च होत असतो. येशूला आपल्या दानाची, पैशाची, पाण्याची, जगी गोष्टीची गरज नाही. येशू म्हणतो मी तुम्हाला देतो, मी तुम्हाला देतो, तुम्ही मला काय देणार? परंतु जेव्हा आपण येशूच्या नावाने देतो, येशूने काय सांगितलं की माझ्या नावाने कोणी गार पाण्याचा एक प्याला जरी पाजल तर त्याची नोंद होईल. प्रेज द लॉर्ड. हा, येशू म्हणतो मला पाणी नका पाजू, गरजवंतांना पाणी द्या. मला तुम्ही पैसे धन नका देऊ, गरजवंतांना, मंदिराला, सेवेला तुम्ही द्या. ही येशूची अपेक्षा. परंतु आशीर्वाद जग देईल माहित नाही देतं की नाही. जग तुमचा परतफेड करेल माहित नाही परतफेड करेल, पण मी करणार आहे, मी त्याची नोंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आता हे जे पाणी बद्दल येशू म्हणतो की तिच्या जीवनामध्ये, तुझ्या जीवनामध्ये काय होईल? उफळत्या झऱ्यासारखं होईल. उफळत्या झऱ्यासारखं. आपण कधी कधी काही जागेला जातो. आम्ही देखील मागच्या वेळेस जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये गेलो आणि तिथे खूप थंडी होती, टेम्परेचर एकदम 0. आता आपल्या थंडी पडते, आता सांगायची गरज नाही. ही थंडी ह्याच्यापेक्षा पण जास्त थंडी तिकडे, 2-2 स्वेटर घालावं लागत असत. आणि आम्ही तिकडे गेलो आणि मग तिकडे एक गुहा होती. त्या गुहेच्या आम्ही कडे गेलो आणि सगळेजण म्हणणे की ह्या गुहेमध्ये लोक गेले की आंघोळ करतात. अरे बापरे, म्हटलं आता काश्मीरमध्ये आंघोळ कसं काय करायचं? आता जर आपल्याला म्हटलं जा बाबा जाऊन गार पाण्यात आंघोळ करा, करेल का कोणी आंघोळ? नाही करणार. परंतु लोक तिथे जाऊन आंघोळ करत होते. मुलींनो, तिथे ते आंघोळ करत असे. इकडे या तुम्ही, इकडच्या बाजूला समोर या, इकडे येऊन बसा. तुमचे चेहरे मला दिसत नाही आणि मी पण तुम्हाला दिसत नाही, पण देव बाप बघतोय तुम्हाला, त्यामुळे तुम्ही गप्पा नका करू. हा, तुमच्यासाठी पण मी संदेश देते, सगळ्यांसाठी. हा, तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला एक आश्चर्यजनक गोष्ट दिसली की त्या बाजूला सगळे लोक आंघोळ करत होते, परंतु त्या पाण्यामधून वाफ निघत होती. काय निघत होती? वाफ कोणत्या पाण्यातून निघते? गरम पाण्यातून. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की बाहेर सगळीकडे एवढं बर्फ पडतोय, सगळीकडे थंडी कुडकुडतोय, आणि इथे काय? तर त्यांनी म्हटलं की इथे एक झरा आहे आणि त्या झऱ्यामधून गरम पाणीचं वाफ निघते. आपण महाराष्ट्रामध्ये पण 1-2 ठिकाणी असे आहेत की गरम पाणी, वाफ गरम आणि मग त्याच्यामध्ये लोकांनी उडी मारायचे, आंघोळ करायचे, आणि त्यांच्या धार्मिक भावना पण त्याच्या मागे होत्या. तर म्हणण्याचा अर्थ आहे की जमिनीतून निघणारं उफळतं पाणी. आता येशू ख्रिस्त देखील उफळत्या पाण्याच्या बद्दल म्हणतो, आणि तो म्हणतो तुमच्यामधून ते निघणार आहे, तुमच्यामधून ते निघणार आहे. आणि हे पाणी येशूला हवं आहे. प्रेज द लॉर्ड. येशूला हे जगिक पाणी नव्हे, तर तुमच्या आणि माझ्या जीवनातून उफळतं पाणी निघताना हवं आहे. आणि त्यासाठी आपण बघितलं की आपल्या शरीरामध्ये, आता लहान लेकरं मी त्यांना देखील सांगितलं, सायन्स सगळेजण शिकतात की आपल्या शरीरामध्ये पाणी किती टक्के आहे, किती % वॉटर आहे आपल्या. सांगा, चला रिया सांग. की आपल्या शरीरामध्ये 2/3, 2/3 म्हणजे फॉर एक्झाम्पल जर माझं वजन 75 kg आहे, तर 2/3 किती होईल? 50 kg. किती होईल? 50 kg. 50 किलो, 75 किलो पैकी पाणी आहे, मग किती किलो राहिलं बाकीचं? 25 किलो. 25 किलो बाकीचं आहे, आणि पाणी किती शरीरात आहे? 50 किलो पाणी. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आपल्या शरीरामध्ये पाणी हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सगळ्यात जास्त महत्वाचा घटक कोणता आहे? पाणी. आणि त्यामुळे आपल्याला थंडीमध्ये पण पाणी प्यावायचं असतं, उन्हाळ्यात पण आपण पाणी पितो, आणि त्यामुळे आपल्याला दिसतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय येतो? घाम येतो. घाम म्हणजे काय? पाणी. मग हिवाळ्यामध्ये काय येतं? पाणी येतं, घाम येतं. पाणी कुठून पडतं? नाकातून पाणी पडतं. बरोबर आहे की? हिवाळ्यामध्ये पण पाणी पडतं, परंतु ते नाकातून पाणी पडत असतं आपल्याला. कारण किंवा आपल्याकडे मम्मीने सुंदर बिर्याणी बनवली की लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर हे पाणी आपल्याला दिसून येतं. तर ह्या पाणीच्या बद्दल आपल्या शरीरामध्ये पाणी फार गरजेचं आहे. कारण की जर अनेकांना आपल्याला माहिती आहे की डिहायड्रेशन होतं, उलटी जुलाब सुरू होतं, तर लगेच त्याला काय लावावं लागतं? सलाईन लावावं लागतं. कारण की जर त्या सलाईन आणि पाणी त्याला मिळालं नाही तर तो मरू शकतो. आपल्याला माहिती आहे, क्रिटिकल होऊन जातं, सिरियस होऊन जातं.
लगेच डॉक्टर काय लागतात त्याला. तसं आपल्या शरीरामध्ये पाणीचं काम काय? पाणी म्हणजे पाणी पण आहे ना रक्त, रक्त पाण्यापासूनच रक्त पण तयार होतं. तर हे जे रक्त आहे ते काय करतात, आपल्या शरीरामध्ये जेवढं पण पोषक पदार्थ आहे, न्यूट्रियन्स ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ते काय करतात, शरीराकडे सगळीकडे पोहोचवतात, सगळ्या ज्याला काय म्हणतात पेशांपर्यंत येतात आणि ते काम करतात. जर ते शरीरापर्यंत जर त्या सगळ्या अवयवापर्यंत पोहोचले नाही तर आपलं शरीर काम करणार नाही. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की शरीराला त्या सगळे टॉक्सिन न्यूट्रियन्स मिळाल्यामुळे काय होतं, आपलं शरीर काम करतं, म्हणजे ऊर्जा मिळते. ते जर नाहीये तर शरीर काम करू शकत नाही. ब्लड नाहीये तर शरीर काम करणार नाही. आपल्याला सकाळी माहितीये, बाई माझ्या शरीरात खूप रक्त कमी झालं, मग काय येते, मला चक्कर येते, है ना. नाही, मी कोणाच्या पण शरीरामध्ये रक्त कमी झालं तर काय येते, चक्कर येते. का चक्कर येते? शक्तीच नाही चालायची. आणि का? कारण की ऊर्जा मिळत नाही. तर ही बाब देखील लक्षात ठेवायला पाहिजे की शरीराला ऊर्जा देण्यासाठी, त्याचप्रमाणे पोटातले सगळं घाण स्वच्छ करण्यासाठी, ज्याला टॉक्सिन्स म्हणतो, ते देखील काढण्यासाठी कशाचा उपयोग आहे? पाणीचा उपयोग आहे. डोळ्यामध्ये देखील पाणी येतं, आहे की नाही. आपल्या मम्मी किंवा टीचर्सने दाखवलं की लगेच डोळ्यामध्ये पाणी येतं. डोळ्यामध्ये पाणी येतं म्हणजे दुःख दाखवण्यासाठी पण आहे, आणि खडा किंवा कचरा गेला तरी डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे हे पाणी आमच्या शरीरात अतिशय महत्वाचं. आपण जेवणानंतर काय पितो, काय होतं त्याने, पाण्याने जे काय आपण जेवलं ते खाली जातं, बरोबर आहे की नाही. आपण गोळ्या घेणार, नुसतं सुक्या गोळ्या खाऊ शकतो का? नाही. गोळ्या घेतल्यानंतर काय केलं होतं, पाणी. तर ही पाणी आपल्या शरीरातला अतिशय महत्वाचा भाग आहे. ते आम्हाला ताकद पण देतं, ते आमच्या सर्व पदार्थांना शरीरापर्यंत पण पोहोचवतं. त्याचप्रमाणे हे पाणी काय करतं, आम्हाला ताकद पण देतं, आमच्या शरीराला शुद्ध देखील करतं. आणि हे पाण्याचं अतिशय महत्वाचं घटक आहे, कारण की आमचं शरीर 2/3 टू 1/3 पार्ट हे काय पाण्याचं आहे, आणि त्या पाण्यावरच आमचं जीवन सुरू आहे. आणि त्यामुळे पवित्र शास्त्रामध्ये एक सुंदर असं लिहिलेलं आहे, भाग बघूया. इफिस्करास पत्र आपण बघूया, आणि त्यामध्ये पाण्याबद्दल काय लिहिलेलं आपण वाचूया. 5वा अध्याय 26-27. इफिस 5:26-27 मध्ये संत पौल काय म्हणतो बघूया. अशासाठी की तिला त्याने वचनद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे, आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिचा डाग सुरकुत्या अशा सारख्या नसून ती पवित्र व निर्दोष ठरावी. परत एक बार लक्षात द्या, तिथे काय लिहिले आहे की मंडळीमध्ये कोण आहे, आपण सर्व मंडळीचे सभासद आहोत. आपण मंडळीमध्ये आहोत. मंडळी कोणाची वधू आहे, येशू ख्रिस्ताची वधू आहे. आणि त्याच्यासाठी काय करणार आहे, त्याच्यासाठी वचन परत एक बार जेव्हा वाचतो तेव्हा बघा 26व्या वचन मध्ये की तिला वचनाच्या द्वारे जल स्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे. आपण आंघोळ काय करतो, आपलं घाण शरीर काय करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी, है ना. आंघोळ केल्यानंतर आपलं शरीर स्वच्छ होतं, सगळी घाण आणि अशुद्धता, वास सगळं निघून जातो. आता इथे लिहिलेलं आहे की मंडळीला आंघोळ घालण्यासाठी कशाचा उपयोग करत आहे, वचनाचा, है ना. वचन रूपी म्हणजे देवाचं वचन. पाणी काय, हे देवाचं वचन आहे, जे मंडळीला आणि व्यक्तीला काय करतं, शुद्ध करतं. आत्ताच आपण बघितलं, पाण्याच्या द्वारे सगळं काय होतं, टॉक्सिन जे शरीरातले सगळं घातक पदार्थ ते बाहेर निघून जातात. त्याचप्रमाणे जे वचन आहे त्याच्याद्वारे मंडळीला, विश्वासाला शुद्धतेचं काम आहे, शुद्धतेचं काम आहे. आणि त्यामुळे पाणी आणि हे जे वचन आहे ते तुम्हाला आणि मला निरंतर वाचायला पाहिजे, लेकरांनी देखील किंवा मोठे मनुष्य प्रत्येकासाठी ते. कारण की प्रत्येकाला काय पाहिजे, शुद्ध. कारण की आत्ताच आपण बघितलेलं आहे की देव आत्मा आहे आणि तो त्याची आराधना कशी करायला पाहिजे, आत्मा आणि खरेपणाने म्हणजे शुद्धतेने. पापी आहे तर देव लगेच ओळखून घेईल. खरेपण म्हणजे शुद्धता, शुद्ध व्यक्ती, खरा व्यक्ती, आणि त्याच्याद्वारे आराधना करायची. आणि खरा आणि शुद्ध व्यक्ती बनण्यासाठी कशाच्या द्वारे, वचन रूपी जलाने तुम्हाला स्नान करण्याची गरज आहे. स्नान कधी करतो आपण, महिन्यातून एकदा, ख्रिसमस न्यू इयरला,
गुड फ्रायडेच्या दिवशी मग कधी करतो? रोज करतो. आपण रोज करतो. आणि उन्हाळ्यामध्ये तर दिवसातून कधी कधी खूप गरम होते तर दोनदाही करतो. दोनदा आंघोळ का? की खूप घामाचा वास येतो, चला कसं तरी झाले, परत एकदा मी आंघोळ करतो. यस, त्याचप्रमाणे हे वचनाने जे स्नान करत नाही ते स्वच्छ राहतील का? नाही, ते मलिन राहतील, ते अशुद्ध राहतील. आणि यामुळे हे वचन तुमच्या आणि मला शुद्धतेसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि लोक का नाही वाचत वचन? कारण की ते वचनाच्या द्वारे त्यांची अशुद्धता दिसते. आणि अशुद्धता दिसते तर ते त्यांना आवडत नाही. ते म्हणतात आम्ही तर शुद्ध आहे, आम्ही तर चांगले आहोत, आम्ही तर लोक चांगले आहोत, आम्ही तर पवित्र आहोत, आम्हाला काही गरज नाही. कारण की जगामध्ये प्रकाश आला, लोकांनी कशाची आवड धरली? अंधकाराची आवड धरली. त्यांना प्रकाश आवडला नाही का? कारण की तो त्यांचे दोष उघडकीस आणत होता. तो तुमचे दोष उघडकीस आणत होता. आम्ही शाळेमध्ये जात नाही, का नाही जात? आम्ही होमवर्क केलं नाही. आणि होमवर्क तपासला तर मॅडम ओरडतील, त्यामुळे आम्ही जात नाही. त्याचप्रमाणे आम्ही चर्चला येत नाही, कारण की आम्ही चर्चमध्ये जात असताना हा जो होमवर्क आहे पवित्र शास्त्र वाचायचा तो करत नाही. आणि पालक साहेब विचारतात वाचतात का बायबल, वाचतात का प्रार्थना? नाही करत आम्ही. मग त्यापेक्षा न गेलेलं बरं. मिसला पण त्रास होत नाही आणि आम्हाला पण त्रास होत नाही. त्यामुळे आम्ही घरी बसतो आणि म्हणतो मिस आजारी होतो म्हणून नाही आला, मिस आमची तब्येत ठीक नव्हते म्हणून. मग चर्चला का नाही येत? आम्ही आजारी होतो, आम्हाला काम होते, आम्हाला इकडे जायचं होतं, आम्हाला तिकडे जायचं, आम्ही जात नाही चर्चला. आम्ही कोणाला फसवतोय? मिस फसून जाईल. देवाला फसू शकतो का? नाही. देवाला माहित आहे हा कुठे आहे, काय करतो. आणि असे फसवणारे लोक जे चुकीच्या गोष्टी सबब सांगतात, देव मग त्या हिशोबाने त्यांना देतो. आजारी आहे का? ठीक आहे, नाहीये ना, आता तुला खरंच आजारी पाडतो. आणि ते लोक जे लबाडी करतात, खोटं बोलतात, देवाला फसवतात, पाळकाला फसवतात, मंडळीला फसवतात, ते स्वतः फसतात. आणि त्यासाठी आज आपल्याला इथे दिसत आहे की येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो की मी तुला असं पाणी देणार आहे की तुझ्या त्याद्वारे काय होणार आहे? उफळते झरे होणार आहे, म्हणजे तुझ्यातून बाहेर पडणार आहे. आणि येशू ख्रिस्ताने तिला काय दिलेलं आहे? एकच वचन दिलेलं आहे. आणि ते वचन काय सांगत आहे की देव आत्मा आहे व त्याच्या उपासकाने त्याची उपासना कशाला करायला पाहिजे? आत्म्याने खऱ्यापणाने पाहिजे. आणि जेव्हा तो बोलला तेव्हा 25व्या वचनामध्ये ती स्त्री म्हणाली, मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे. आम्हाला काय करणार आहे? सगळ्या गोष्टी समजणार. तो येणार आहे. आम्ही पण मसीहाची वाट बघतो, यहुदी पण मसीहाची वाट बघतात. आता तो लवकर येणार आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि अगोदरच ती म्हणते बघा 29वं वचन बघा काय म्हटली ती. चला जर मी काही केलेले तर सगळं काही ज्यांनी मला सांगितलेले आहे, तोच ख्रिस्त असेल का? म्हणजे हा मसीहा काय करणार आहे? सगळ्या गोष्टी उघडकीस आणणार आहे. आणि ह्यांनी उघडकीस आणलं की ही पापी आहे, ही पतित आहे, हिचे 5 नवरे, आणि ह्याला कळालेलं आहे. याचा अर्थ आहे की हा काय आहे? मसीह आहे का नाही हे सांगा. आणि त्यामुळे येशू म्हणतो तू बरोबर म्हणते, तो ख्रिस्त किंवा मसीहा मीच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तू जे म्हणते ते बरोबर आहे. देव येणार. देवापासून कोणती गोष्ट गुप्त नाही. तो सगळ्या मनातलं जाणतो. आणि जर जाणतो तर आज मी तुझ्याबद्दल जे काही सांगितलंय ते बरोबर आहे ना? म्हणते बरोबर आहे, खरे आहे. आणि त्यामुळे जर खरे आहे तर ह्याचा अर्थ आहे की हा संदेष्टा नाही तर तो मसीहा आहे, जो तारणार आहे, तो येणार आहे, तो आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आपण आता ख्रिसमसच्या वेळेस एक गीत गातो, सगळ्यांना माहिती आहे. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. बोला, चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. आता ती स्त्री जी आहे ती काय सगळ्यांना सांगते? चला चला जाऊ गावाच्या लोकांनो, आपण काय बघू? त्याचा उद्धारक पाहू जो येणार आहे, तो आलेला आहे. खरोखर तो आहे की नाही आपण जाऊ तपासू. मला तर वाटतं तो ख्रिस्त आहे, तो बोलतो यामुळे नव्हे तर आता आपण ऐकू तो काय बोलणार आहे.
आणि ते बोलणं म्हणजे काय? वचन. आणि वचनच्या बद्दल काय लिहिलं आता इफिसकरास पत्र संत पाऊल करतो की वचनारूपी जलस्नानाने तो काय करतो? तुम्हाला शुद्ध करतो. आणि आज जेव्हा आपण मंदिरामध्ये येतो, आपण येतो तेव्हा जे वचन आपल्याला मिळतं त्यामुळे आमचे अधर्म आणि पाप आम्हाला दिसतात आणि आम्ही कशाकडे जातो? आम्ही शुद्धतेकडे वाटचाल करतो. आपण मंदिराला जात नाही, आपण येशू पासून पळतो, आपण येशू बरोबर लबाड वागतो, तेव्हा आपण आपले मन उघडे करत नाही आणि मग त्यामुळे आपल्या मनामध्ये पाप आहे, कलुषित विचार आहे. मग आत्म्याने खरेपणाने आपण सेवा करणार नाही. आणि जर करणार नाही तर मग ती सेवा किंवा ती आराधना मान्य होणार नाही. आता आपल्याला ही या स्त्रीच्या बद्दल आपण दिसतं. ती काय म्हटलेली बघा, एक खूप महत्वाची गोष्ट तिने केलेली आहे. ती स्त्री घागर टाकून 28 वचन नगरात गेली आणि लोकांना म्हणाली. इतक्या दिवस काय होतं? ती लोकांच्या बरोबर येत होती का पाणी भरायला? नाही. ती कशी येत होती? एकटी येत होती. काय येत होती एकटी? ती पापी होती. लोक म्हणायचे ए दूर दूर दूर, आमच्या समोर पण येऊ नको, तू लय घाणेरडी बाई आहे, तू चुकीची बाई आहे, तू पापी आहे, तू पतित आहे, तू भ्रष्ट आहे, तू व्यभिचारी आहे. आणि ती देखील घाबरायची त्यांच्या नजरेला, कारण की ती नजरेला नजर देऊ शकत नव्हती. आम्ही जर होमवर्क केलं नाही तर मिसकडे बघतो का? नाही, आपले डोळे खाली होते. मिस म्हणते खडे हो जाओ, बताओ किधर क्या होमवर्क. हा, मिस को कैसा पता लग गया? मिसला कळतं का? कारण की आपण तिच्या नजरेला नजर देऊ शकत नाही. जे होमवर्क करतात ते मिस हात वर करतात आणि जेव्हा होमवर्क नाही करतात ते खाली बघतात गपचूप, असं लपून बसतात खाली बेंचच्याकडे. तर हे आमचं सगळं रूप कोणाचं होतं? त्या स्त्रीची अवस्था होती. ती लपालपी लपछुप खेळत होती, कारण की तिला वाटत होतं की असं लपण्याने काहीतरी दिवस ढकलता येईल. परंतु आता काय बघा, बघा काय झाले. ती गावाकडे पळाली आणि लोकांना म्हणाली. तिची भीती कुठे गेली? कशी काय ती एकदम बदलली? इतके दिवस ती घाबरणारी होती आणि आता ती काय पळते गावाकडे आणि जाते, लोकांना ओरडून ओरडून सांगते की बघा, चला 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 जाऊ. आणि लोक ऐकतात पण. अरे बापरे, लोकांनी तर म्हणायला पाहिजे तुझं काय ऐकायचं? एखादा मुलाकडे मठ्ठा असेल आणि तो जर आपल्याला काही बोलू लागला, शिकू लागला तर तुम्हाला आवडेल का? मीच म्हणाल चला, सगळ्यात कमी मार्क्स आणलेला मुलगा आज तुम्हाला मॅथ शिकवणार आहे. तुम्ही सगळे काय असते हसतील ना. सगळे म्हणतात अरे हा मूर्ख मुलगा, याला काही येत नाही, 0-0 मार्क्स मिळतो ना. आज मिस म्हणते ह्याने शिकवायचं गणित, याला मॅथ्स कुठून येणार आहे? आपण सगळे हसायला लागणार, सगळं काय येतं मॅथ. पण आज तसंच घडत होतं. ही सगळ्यात पापी स्त्री होती, ही सगळ्यात अयोग्य स्त्री होती आणि आज ती लोकांना शिकवायला उभी राहील. लोकांनी ऐकायला पाहिजे की नाही ऐकायला पाहिजे? लोक म्हणतात यार तू काय शिकवतोय, तुझ्यापेक्षा आम्ही ऑलरेडी धार्मिक आहे, आम्ही हुशार आहे, तू काय आम्हाला शिकवणार आहे? परंतु आज तसं घडत नव्हतं. आज सगळं बाजू बदलली होती. का घडली होती? कारण की आज तिच्यामधून काय झालेलं आहे? जीवनाच्या पाणीच्या उफलत्या झऱ्या वाहायला लागल्या होत्या आणि ते लोकांना निश्चितच काहीतरी हृदयाला वाटत होतं की नाही, आज ही स्त्रीमध्ये डेअरिंग कुठून आली एवढी? आज हिला डेअरिंग कुठून आली? ही ओढत कशी येते, पळत कशी आहे? हिच्या चेहऱ्यावर एकदम भीती, पापी म्हणून जे काय त्याच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे की मी पापी आहे, कलुषित आहे म्हणून जे काही भित्रेपणा म्हणूया की जे पतितपणा म्हणूया, तो काहीच नाही. एकदम ती फ्रेश दिसत आहे, ती एकदम सुंदर कॉन्फिडेंट दिसत आहे. असं कसं घडलेलं आहे? आणि मग ती म्हणते चला चला, 29 वचन, मी केलेले सर्व काही त्यांनी मला सांगितले. काय म्हणते ती? मी केलेले, बोला सगळेजण, मी केलेले सगळं काही त्यांनी सांगितले. तिने खूप चांगले चांगले पराक्रम केले होते का? की तिने गावामध्ये काय रस्ते बनवलेले आहे, तिने लोकांना मदत केलेली आहे, तिने खाऊ पिऊ घातलेले, कपडे वाटलेले. तिचं पराक्रम काय होते? मी केलेले. म्हणजे सगळे पाप, माझे अशुद्धते, माझे नवरे किती 5 नवरे, हे सगळं त्याने देवाने सांगितलेलं. हे सांगण्याची बाग होतं का? कोणी बाई सांगेल का की माझे पराक्रम एवढे घाणघाण कामं केले, मला त्याने सांगितलेलं? पण ती सांगत होती की मी आजवर चांगलं काही केलं नाही, मी कधीच चांगलं केलं नाही. आणि आज जे जे काही वाईट मी केलेलं आहे तो येशू सांगत आहे. तो येशू सांगत, खरोखर तो मसीह आहे का? चला. आणि सगळं गाव उठून तिकडे आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा पुढे काय लिहिलेलं आहे. आणि तेव्हा नगरातून निघून त्याच्याकडे लोक येऊ लागले.
येशूने बोलवलं का त्यांना? येशूने बोलवलं का? येशू म्हटला का जा बाई लोकांना बोलवून आण? काही नाही घडलं. नुसतं येशूने तिला सांगितलं आणि तिला एक मोठा आनंद झाला की आता मला कळालेलं आहे की ज्याच्याशी मी बोलतोय तो मसीह आहे, परंतु आता हा आनंद मी गावाला सांगणार. आणि त्याच्यामध्ये ती विसरली की मी कोण आहे. मी पापी आहे, मी मठ्ठ आहे, मी दुबळी आहे, मी पतित आहे, मी घृणित, सगळं विसरून गेली ती. आणि हे का घडलं? कारण की तिच्यामध्ये उफळत्या पाण्याचे झरे वाहायला लागले होते. ती थांबवू शकली नाही. यस प्रियांनो, जेव्हा आपण विश्वासात येतो, प्रार्थनेत येतो, आपलं जीवन बदलून जातं. आणि मग आपण काय करतो? आपण येशू बद्दल बोलू लागतो. आपण विसरून जातो की मी काय पाप केले, मी शिकलेली नाही, मी अनपढ आहे, मी म्हातारी आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी काय काय घाण, सगळं काय विसरून जातो. आपण मुखात एकच गोष्ट आहे, येशू माझा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. येशू आपला तारणार आहे. मला येशूने आनंदित केलं, येशूने माझं जीवन बदललं. मी शांत बसणार नाही. मी लोकांना जाऊन सांगणार. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तरी मी शांत बसणार नाही. आणि हीच बाब फार महत्वाची आहे. आणि जे लोक ऐकतात आणि शांत बसतात, ह्याचा अर्थ हा आहे की येशू त्यांचा राजा अद्याप पण झालेला नाही. ज्याचा राजा येशू आहे तो शांत बसत नाही, कारण की त्याला जो आनंद मिळालेला तो दुसऱ्यांना देखील वाटतो. आणि तिने ते आनंद सगळ्यांना वाटला. आणि काय झालेलं आहे? गाव तिच्याकडे आलेलं आहे. गाव कुठे आलेलं आहे? येशूच्याकडे आलेलं आहे. आणि ते बघू तपासू लागलेले आहे. आणि शेवटी ते काय म्हणतात बघा, तेव्हा ते 42 वचन वाचा. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले. आता बघा शेवटी काय घडला, रिझल्ट काय झालेला, कन्क्लुजन काय. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, आता तुझ्या बोलण्यावरून आम्ही विश्वास धरतो असे नाही. तू बोलली म्हणून आम्ही विश्वास ठेवतो असे नाही. बाई, तुम्ही म्हणतात हा मुलगा मठ्ठ याला शून्य मिळतात, आता तुम्ही म्हणता हा हुशार आहे म्हणून आम्ही म्हणत नाही हा मुलगा आता चांगला आहे. याने खरोखर ब्लॅकबोर्डवर मॅथ्स करेक्ट सोडवलेलं आहे म्हणून आम्ही म्हणतो की हा मुलगा एवढा मठ्ठ नाही, हा हुशार आहे. बरोबर आहे का? मिसने किती म्हटलं की नाही नाही आज हा मुलगा खूप हुशार आहे, खूप चांगला आहे. आम्ही म्हणू मिस तर सम तर सॉल्व्ह करू दे ना त्याला. मग त्याने सम सॉल्व्ह केल्यानंतर काय म्हणा, अरे खरोखर हा मुलगा हुशार आहे, हा मठ्ठ नाही. गावचे लोक काय म्हणे, खरोखर खरोखर तुझ्या बोलण्यावर आम्ही विश्वास धरतो नाही, परंतु आम्ही स्वतः ऐकलेले आहे की खचित जगाचा तारणार आहे, हे आम्हाला कळालेलं आहे. हे आम्हाला खरोखर कळाले. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अनुभव घेऊन पहा मी किती चांगला येशू म्हणतो. तुम्हाला पटवायचं, त्याला बळजबरी धरायचं, त्याला तलवारीने, पैशाने, धनाने ख्रिस्ती बनवायची गरज नाही. तुमचं एकच काम आहे, जो येशू तुम्हाला कळालेला तो त्यांना सांगा. तो तुमच्यावर पण दया करतो, तुमच्यावर पण प्रीती करतो, तुमच्यावर पण प्रेम करतो, कारण की तो सार्वकालिक गोष्टी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु लोक म्हणतात मला पैसे पाहिजे, मला आरोग्य पाहिजे, मला नोकरी पाहिजे. येशू म्हणतो आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा. ज्या गोष्टी मी देण्यासाठी आलो ते घ्या, ते घ्या. तुम्ही मला काय देतात त्याकडे नका, मी काय देतो ते बघा. तुम्ही मला देणार ते क्षणिक आहे, ते नश्वर आहे. तो पैसा तुम्ही देणार तो आज आहे, उद्या नसणार. तुम्ही काय देणार मला? तुम्ही श्रम देणार, आज तुम्ही जिवंत, उद्या मरण पावणार. हे शरीर पण माझ्या काही कामाचं नाही, परंतु तुम्ही जर मी काय देतो तुम्हाला, मी तुम्हाला सर्व काही सार्वकालिक देऊ इच्छितो. आणि हे त्याला आज मिळालेलं असताना ती अतिशय काय झालेली, आनंदित झालं. आता घडलं काय बघा, आज काय झालेलं, पूर्ण गावाला काय प्राप्त झालेलं आहे, तारण प्राप्त झालेलं आहे. कोणत्या स्त्रीच्या द्वारे? संत होती का ती? खूप धार्मिक स्त्री आहे का ती? खूप महान अभ्यास केलेला आहे, खूप मोठे मोठे तिने पुस्तकं लिहिलेले आहे, खूप मोठे मोठे संदेश. अरे त्या गावातली सगळ्यात पापी स्त्री, जिच्याकडे लोक बघत नव्हते, जी कोणाच्याकडे बघण्याच्या परिस्थितीने बोललं आणि गाव येशूकडे येऊन तारण प्राप्त केलं. प्रेज द लॉर्ड. यस, तुमची आणि माझी पात्रता, तुमचं आणि माझं शिक्षण, तुम्ही लहान आहे की मोठे, मी पापी आहे का शुद्ध आहे, म्हातारी आहे, हे काहीच महत्वाचं नाही. तुमचं एकच काम आहे, जो येशू तुम्हाला मिळालेला आहे तो येशू लोकांच्या समोर ठेवा. बघा, येशू आणि आत्मा तुम्हाला
काय देणार आहे? आशीर्वाद देत असताना लोकांना बदलेल. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे काय घडलेलं आहे बघा. आता इथेच थांबली नाही स्टोरी. प्रेषितांचे कृत्य याचा 8व्या अध्यायामध्ये दुसरा भाग दिसतो, पार्ट 2, आणि मग मी संपवतो. आणि त्यानंतर काय झालेलं आहे बघा, ह्याचा दुसरा भाग मध्ये शमरोन, आता नुसतं आपल्याला माहिती आहे हे शमरोन जे आहे शमरोनी लोक होते, त्यामध्ये आता काय घडलेलं आहे की जवळजवळ 3-4 वर्षानंतर येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. येशू ख्रिस्ताला पुरलं. येशू ख्रिस्ता पुनरुत्थित झाला आणि तो कुठे गेला? स्वर्गात गेला. आणि तो काय स्वर्गारोहणच्या द्वारे स्वर्गात गेला. आता त्यानंतर काय झालं? मंडळी जी यरुशलेमची होती त्यांचा छळ सुरू झाला. आणि छळ करणारा कोण होता? प्रमुख सांगा. छळ करण्यामध्ये नंबर 1 कोण होता? शाऊल. कोण होता? शाऊल. हे बघा 8व्या वचनाच्या सुरूमध्ये शाऊल हा सगळ्यांना धरत मारत आणि काय करत होता? जेलमध्ये तो काय करत होता? त्यांना टाकत होता. आणि अशा अवस्थेमध्ये शाऊल छळत असताना काय झालेलं आहे बघा, वाचा तिथे वचन पहिल्यामध्ये. शाऊल तर त्यांना त्याचा वध मान्य होता. त्या दिवशी यरुशलेमच्या मंडळीला फार छळ झाला, म्हणून प्रेषिताखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. कुठे गेले ते सगळे पळून? आता आपल्याला मारते, आपल्याला छळते, आता आम्ही यरुशलेममध्ये राहणार नाही. आम्ही कुठे जाणार आहे? यहुदियामध्ये आणि शमरोन मध्ये जाणार. आता शमरोन मध्ये या स्त्रीने पहिलेच काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? सेवा कार्य करून उभा केलेलं आहे. आणि बघा वचन 4 मध्ये, तेव्हा त्यांची पांगापांग झाली असताना ते वचन सुवार्ता सांगत सगळीकडे शमरोन मध्ये फिरू लागले. आणि फिलिप्पी नावाचा व्यक्ती जो सुवार्तिक होता, शमरोन शहरी जाऊन लोकांच्या पुढे ख्रिस्ताची आता घोषणा करू लागला. पहिलेच तिथे काही लोकांना ख्रिस्त कळाला होता. आता काय झालेलं आहे? एक आणखीन सेवक हे सगळं कार्य बघून त्यांनी म्हटलं, अरे खूप चांगलं काम आहे, आम्हाला आता इथे मंडळीची स्थापना करायची. तर मग कोणीतरी एक सेवक पाठवा. आणि यरुशलेम मधून कोण गेला? सुवार्तिक फिलिप तिकडे गेलेले आहे. आणि त्यांनी चिन्हे दाखवलेली आहे, चमत्कार केलेले आहे, आणि लोकांनी त्याच्या सांगितलेल्या गोष्टी एक चित्ताने लक्ष देऊन ऐकलेल्या आहे. बघा आता चिन्ह चमत्कार, येशूने तिथे चिन्ह चमत्कार केले नाही, परंतु आता निश्चितच काय केलेलं आहे? इथे आपल्याला दिसतं की फिलिप्पी तो चिन्ह चमत्कार करतो, लोक ऐकत आहे. आणि त्यानंतर अशुद्ध आत्मे पळायला लागले, पक्षघाती म्हणजे पॅरालिटिक बरे झाले, पांगळी लोक बरे झाले, आणि त्या नगरामध्ये आता आनंदी आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. यस. सुरुवात कोणी केलेली आहे? शमरोनी स्त्रीने. आता काय झालेलं आहे? देवाची योजना आणखीन पुढे गेली. शिष्य पण तिथे गेले, सुवार्तिक पण तिथे गेले, आणि आता त्या सुरुवातीला मंडळांमध्ये आनंदामध्ये बदलता आलं. प्रेज द लॉर्ड. बघा किती, एक स्त्री विहिरीच्याकडे पाणी घेते, येशू तिला सार्वकालिक जीवनाचे उपळतं झरा देतो, गाव त्याच्याकडे येतं. परंतु मग गावाला येशू गेल्यानंतर गावाला सोडलं का त्यांनी? नाही. येशूने परत एक वार काय झालेलं आहे? शिष्याला पाठवून त्या गावामध्ये मंडळांची स्थापना केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण येशूला आपल्याला निवडलं, आपल्याला नेमलं, येशू आपल्याला इकडे तिकडे जाऊ देत नाही. कुठे घेऊन येतो? मंडळीमध्ये घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. मंडळीमध्ये गेलो. सुरुवात कुठे झाली? एका स्त्रीने केली. तिथे मंदिर पण होतं, परंतु आता त्या गावामध्ये डोंगरावर उपासना होते का? यरुशलेमच्या मंदिरमध्ये आता कुठे? शमरोनामध्येच उपासना सुरू झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बघा येशू ख्रिस्ताचं खरं ठरलं की नाही? आता वेळ येत आहे की तुम्ही डोंगरावर जायची गरज नाही. शमरोनी लोक, तुम्हाला यहुदी लोकांसारखं यरुशलेमच्या मंदिरमध्ये जायची गरज नाही. आता तुम्ही जिथे राहता त्याच गावामध्ये मी तुम्हाला मंदिर देत आहे, आणि ती सेवा आत्म्याने खरेपणाने होत आहे, कारण की तिथे चिन्ह चमत्काराच्या द्वारे, फिलिप्पीच्या द्वारे एक काय झालेलं आहे? मंडळीची स्थापना झाली. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पीने जरी सेवा कार्य केलं, परंतु त्या मंडळीचा संस्थापक कोण ठरलेला आहे? ती पापी व्यभिचारी स्त्री. ती ठरलेली आहे. तिने गावापर्यंत नेलेलं आहे, आणि पुढचं काम कोणी केलेलं आहे? फिलिप्पीने. आणि आज तिथे मंडळी स्थापित झाले. हो प्रियांनो, एक बाब लक्षात ठेवा की देवाची योजना ही कोणी देखील संपवू शकत नाही. येशू गावात निघून गेला. आपल्याला असं वचनामध्ये दिसतं की त्या लोकांनी येशूला म्हटलं की काही दिवस थांबा, आणि येशू तिथे थांबला.
बघा 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला दिसते की तिथे येशूला त्यांनी विनंती केली आणि येशू तिथे थांबला आणि त्यांनी वचनाची काय केलेली आहे, घोषणा देखील केलेली आहे आणि पुढे येशू तिथून निघून गेलेला आहे. परंतु येशूची सेवा जी त्या जीवनामध्ये त्या लोकांमध्ये झालेली ती मंडळीमध्ये परावर्तित करण्याचं कार्य आज झालेलं आहे. हो प्रियानो, आज तुम्हाला आणि मला, लहान लेकरांना, तुम्हाला आणि मला सगळ्यांना एकच गोष्ट, जो येशू तुम्हाला मिळाला. तुम्ही म्हणा आम्ही तर लहान आहोत, आम्ही तर स्त्री आहोत, आमचं तर कोणी ऐकत नाही. तसं नाही, हे स्त्रीचं पण कोणी ऐकणारं नव्हतं, तिला जवळ जाणारं कोणी नव्हतं. पण जेव्हा येशू तुमच्यामध्ये येतो, पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होऊन जातं, तेव्हा तुम्ही जे काही बोलतात ते लोक लक्ष देऊन ऐकतात. ऐकावंच लागतं, कारण की देवाचं वचन हे ते टाळू शकत नाही. कारण की ते तुम्ही बोलत नाही, आता कोण बनते, देवाचा आत्मा बोलतो आणि ते ऐकत नाही, तर त्यांचा आत्मा आता ह्या आत्म्याशी कनेक्ट होतो आणि ह्यामुळे देवाचं कार्य होतं. तर त्यामुळे आज लक्षात ठेवा, तुम्ही कसे असले येशू तुमच्यावर प्रीती करतो. आज येशूला कोणाची गरज आहे, शमरोनी स्त्रीची गरज आहे. का? कारण की आम्ही पापी आहोत तरच आम्हाला, आम्ही शुद्ध आहोत, पवित्र आहोत, तर मग आम्हाला काहीच नाही, देवाची येशूची गरजच नाही. परंतु आम्ही जर पापी आहोत, दुबळे आहोत, येशू म्हणतो अरे तू पापी दुबळी आहे तरी काही प्रॉब्लेम नाही, मी तुला जवळ घेईन, मी तुला उफाळतं जरा, मी आत्म्याचं कार्य तुझ्यामध्ये सुरू कर आणि तुझ्यासाठी मी पुढे. आता येशूची योजना ती होती, त्यामुळेच ते घडलं. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? येशूची योजना होती, गावातून तिलाच कसं काय येशू काय भेटला, ती देवाची योजना होती. हो प्रियानो, येशूने तुम्हाला निवडलं, नेमलं यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज इथे बसलेले ऐकणारे जे व्हिडिओ मध्ये जे किंवा ऑनलाईन आहे, प्रत्येकाला देवाने निवडलेला आहे. कदाचित आम्ही शमरोनी सारखे एवढे 5-5 नवरे करणारे पातकी जरी नसलो तरी देखील आम्ही पातकी आहोत, पतित आहोत, आमच्यामध्ये पात्रता नाही, योग्यता नाही. येशू म्हणतो नो प्रॉब्लेम, तुम्ही माझा स्वीकार करा, तुमच्या जीवनातून जीवनी पाण्याचे झरे वाहतील, वचन रूपी जल स्नानाने मी तुम्हाला शुद्ध करेल आणि मग तुम्ही जे काही बोलाल की चला, तो येशू जो 2000 वर्षा पहिली यरुशलेम मध्ये किंवा बेथलेहेम मध्ये जन्मलेला आहे, त्याला आपण जाऊन बघूया. प्रेज द लॉर्ड. आणि ते बघायला येतील आणि बघितल्यानंतर ते म्हणतील खरोखर आज आम्हाला कळालेलं आहे, ही बोलते म्हणून नव्हे, ही पापी स्त्री बोलते म्हणून नव्हे, तर आम्ही खरोखर जाणलंय की हाच व्यक्ती जो आहे तो संदेष्ट नसून कोण आहे, तारणारा मसीहा आहे, ज्याची आम्ही वाट बघत होतो. हो प्रियानो, जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आज देवाची वाट बघत आहे, खऱ्या देवाची वाट बघत आहे आणि खरा देव तुम्हाला आणि मला मिळालेला आहे. मग आता आपल्याला करायचं काय? आपल्याला एवढंच करायचं की जो खरा देव तुम्हाला मिळालेला आहे तो घोषित करायचा आहे. आणि या आठवड्यामध्ये आपण नवीन महिन्यामध्ये, ख्रिसमसच्या महिन्यामध्ये प्रवेश करत असताना शमरोनी स्त्रीने तिचं कार्य केलं आणि ती पवित्र शास्त्रामध्ये तिची नोंद झालेली आहे. आज तुमच्या आणि माझ्याकडे येशू बघतो, तुमच्या आणि माझ्या दार ठोकत आहे, तो म्हणतो मला तुझी गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जसं शमरोनी स्त्रीची गरज आहे, तसं या मुलींची, या मुलांची, या स्त्रीची, या पुरुषाची मला गरज आहे. आणि तो म्हणतो तुला काय करायचं नाही, नुसतं तू माझा स्वीकार कर. आणि जेव्हा आपण स्वीकार करतो तेव्हा येशू तुम्हाला शुद्ध करतो, तुमच्या जीवनातून पवित्र आत्म्याचं कार्य सुरू होतं, मग तुम्ही आनंदाने भरून जातात. पाणी पिण्याचं काम, जगातले काम सोडून देतात, येशूचं काम करण्यासाठी पुढे जातात, धावतात, गावाकडे येतात आणि लोक ऐकतात, कारण की तुम्ही बोलत नाही. आता तुमच्याद्वारे कोण बोलत आहे? आता पवित्र आत्मा. आज या व्हिडिओच्या द्वारे मी बोलत नाही, ख्रिस्ती मंडळी चर्च बोलत नाही, तर पवित्र आत्मा बोलत आहे. आणि तो आत्मा जे काही बोलल ते लोकांना ऐकावंच लागणार आहे. आज जर तुमचे मन कठीर आहे, शुद्ध आहे, तर पहा खरं आहे की नाही. या, जाना, पवित्र शास्त्र उघडा, त्या येशूकडे या, तोच तारणार आहे, तुम्हाला कळेल. आणि जर कळेल तर निश्चितच काय होणार आहे, तुमचं जीवन बदलणार आहे. आणि ते जीवन बदलण्यासाठी येशू 2000 वर्षापूर्वी आलेला आहे. तो लवकरच परत एक बार तुम्हाला आणि मला घेऊन जाणार आहे. परंतु त्यासाठी तुम्ही सेवेमध्ये फळ देणारे असावं ही त्याची इच्छा आहे. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही धन्यवाद देतो, परत एक बार तुझी आराधना, तुझी भक्ती, तुझी सेवा हे करण्याकरता तो मला निवडलेला आहे. आज परत एक बार धन्यवाद देतो
ह्या तिसरा संदेश शमरोन स्त्रीबद्दल आम्ही ऐकला असताना येशू ती कोणी नव्हती, आम्ही देखील कोणी नाही, परंतु आज परत एक बार आम्ही अपवित्र, आम्ही दुबळे आहोत, आमच्या घरामध्ये समस्या आहे, आमच्या घरामध्ये पाप आहे, आमच्या घरामध्ये अंधकार आहे, आमच्या घरामध्ये सैतानाचे कृत्य आहे, आणि आम्ही म्हणतो आम्हाला जग व जगातल्या गोष्टी पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. येशू म्हणतो तुला पाणी तर मी देणार, परंतु जे पाणी मी देतो ते पाणी तुला सार्वकालिक जीवनाचं, हो सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याच्या झरे होणार. आज प्रभू येशू मध्ये आज आम्ही तुला धन्यवाद देतो की ते पाणी तू आम्हाला दिलेलं आहे, ते सत्य आम्हाला कळालेलं आहे, ते जगाचा तारणारा तो आलेला आहे, तो 2000 वर्षापासून आज पवित्र आत्म्याच्या द्वारे लोकांशी बोलत आहे, लोक वळत आहे, फिरत आहे, गावचे गावच नाही तर राष्ट्राचे राष्ट्र येशूच्या मागे चाललेलं आहे. अशामध्ये जे अंधकारामध्ये आहे त्यांना जो मोठा आनंद जगाला झालेला आहे की ख्रिस्त जन्मलेला आहे, तोच आनंद आम्हाला झालेला आहे. आज तो ख्रिस्त माझ्या हृदयात जन्मलेला आहे, तर मी त्या आनंदाने भरून इतरांना सांगण्याचा समय आलेला आहे. हो, या 25 डिसेंबरच्या समय येशूच्या जन्माच्या समयासाठी आम्ही हेच घोषित करावं, कारण आम्ही करणार नाही पिता, कारण की आमचं शब्द, आमचे मुख, आमचं जीवन हे काही नाही, येशू आत्म्याच्या द्वारे, बलाने नव्हे, पराक्रम नाही, तर माझ्या आत्म्याच्या द्वारे कार्यसिद्धीला असं परमेश्वर आणि देवाचं वचन जर सांगतं तर आम्ही ते कार्य करणार आहोत, आम्ही त्या कार्यात झुटणार आहोत आणि येशू लोक बदलणार आहे. ख्रिस्ती मंडळी हो इथे ठेवलेली ती मंडळी आहे की ज्याच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश प्रकाशित होत असताना प्रभू येशूच्या नावामध्ये हे जे वचन ऑनलाईन घोषित होत आहे, ज्याचे 600 व्हिडिओ पूर्ण होत आहे, त्यामध्ये पित्या जे कार्य, जी सेवा या मंडळीने आणि पवित्र परमेश्वर या सर्व प्रकारच्या निश्चितच मीडियाने सुरू केलेली, ते अनेकांना लाखो लोकांपर्यंत पोहोचलेली. येशू अनेकांचे जीवन बदलावे, अनेकांचे लोकांचे अंतःकरण बदलत असताना प्रभू राया ही सेवा आणखीन वृद्धिंगत कर आणि पवित्र पिता तुझा गौरव करून घे. आज आम्ही तुला धन्यवाद देतो की आमच्या दुष्कर्माकडे, आमच्या पापाकडे तू बघत नाही, तर तू म्हणतो तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला शुद्ध करीन. ओ येशू राजा, आमचे पाप धर्म आम्ही तुझ्या जवळ घेतो, तुझं रक्त, तुझं परमपवित्र रक्त यापासून आम्हाला शुद्धता बहाल कर. वचन रूपी ओ जल स्नानाने आम्हाला पवित्र पिता आंघोळ घाल, आमची मलिनता दूर कर. आम्ही वचन वाचते, आम्ही प्रार्थना करते, त्यामुळे आम्ही दुबळे आहोत, आम्ही पतित आहोत, आम्ही थकलेले आहोत, आम्ही निराश आहोत. आज या वचनाच्या द्वारे तो आम्हाला नव्याने स्पर्श करत असताना नुसतं ऐकणारे नव्हे, तर आम्ही निरंतर बायबल आणि पवित्र शास्त्र याचं मनन करणारं, पाठांतर करणारं आणि त्याचप्रमाणे हो येशू राजा त्या आज्ञा पालन करणार व्हावा असं होऊ दे. आज धन्यवाद देतो येशू, हे वचन अनेकांच्या हृदयामध्ये पोहोचत असताना त्यांची निराशा, त्यांचे शाप, त्यांचे पाप, त्यांची दुष्टता, त्यांची मलिनता, त्यांची भीती, त्यांचे आजार, त्यांची व्याधी येशूच्या नावात आम्ही घालवतो. हो येशू, त्यांच्या डोक्यावर तू स्पर्श कर, त्यांच्या हृदयाला तू स्पर्श कर, त्यांच्या व्याधी आणि दुखणाऱ्या अवयवाला तू स्पर्श कर. शांती, आनंद आणि आरोग्य तू बहाल कर, कारण की तू यावे रफा आहे, व्याधीमुक्त करणारा परमेश्वर. तू यावे शालोम आहे, शांतीचा अधिपती आहे. तू यावे यिरे आहे, पुरवठा करणारा माझा बाप आहे. धन्यवाद असं येशू की आजची भक्ती आम्हासाठी तू आशीर्वादित केली. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. thank you